हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला जसं की कालच्या व्हिडिओमध्ये माहीतच झालं होतं की माझा बड्डे होता. तर काल मी व्हिडिओ टाकला ना त्या दिवशी म्हणजे 12 तारखेलाच माझा बड्डे असतो, 12 फेब्रुवारीला. आणि आमच्या आयुष्यात असले हे चॉकलेट डे, व्हॅलेंटाईन डे, टेडी डे असले काही डे नसतात. आम्ही डायरेक्ट बड्डे सेलिब्रेट करतो कारण रुद्रचा आणि माझा एकाचा आठवड्यात येतो जवळजवळ. म्हणजे त्याचा 3 फेब्रुवारीला आणि माझा 12ला असा थोडासा येतो. 9 दिवसाचाच फरक आहे फक्त. तर इथे आता आमच्या कामवालीने सलग आज तिसरा दिवस आहे दांडी मारलेली. आलीच नाही. विचारीन मी फोन केला ना 2दा रिंग गेली, परत तिने स्विच ऑफच केला फोन. म्हणजे यांनासुद्धा नाही येत का, म्हणजे खरंच आपल्याला गरज आहे म्हणून आपण यांना लावतो आणि असं करतात. बरं, एक दिवस सुट्टी घेतली ठीक होतं. आज सलग तिसरा दिवस म्हणजे मग ते जास्त होतं आहे ना. तर ठीक आहे म्हटलं, चला बाबा उठल्या उठल्या आपण सगळीच घराची आधी साफसफाई करू कारण आज माझा बड्डे आहे आणि एकदम फ्रेश सगळं घर दिसलं पाहिजे. त्याच्यामुळे टीपॉयसुद्धा आज साफ करून घ्यायचा होता. आणि पहिल्यांदा म्हटलं झाडांचं आपण बघू. तर गावाकडे गेल्यामुळे ना माझं जे गुलाबाचं झाड होतं इतकं सुकलं, म्हणजे पूर्ण जळालंच. एवढ्याशा दिवसात कसं इतकं ऊन लागलं का की ते पूर्ण जळालं, काही कळलं नाही. कारण खाली पण ओलीच माती आहे. कुंडी मी ज्यावेळेस पलटी केली त्यावेळेस ओलीच माती होती, पण कसं जळालं काही कळलं नाही. तर या फुटक्या 2-3 कुंड्या होत्या ना, तर त्या आपण म्हटलं काढूया. आणि हे जे खिचडीच्या छोट्या छोट्या मटके आहेत ना, तर त्याच्यात मी आता लावणार आहे झाडं थोडीशी. आणि मी हे घरात ठेवणार आहे. बाहेर ठेवलं ना वाळून न त्याचं हे होतं भुगा नुसता, इतकं जास्त ऊन पडतं आहे. आणि ह्या गॅलरीत तर सगळ्यात जास्त ऊन येतं, इकडनं सूर्य असतो त्याच्यामुळे. म्हणून म्हटलं टाकूयात. आणि ह्या खिचडीच्या मटकी आतापर्यंत माझ्याकडे इतक्या साठल्यात ना, अर्ध्या मी निकिताला दिल्या. म्हटलं तू लाव काय झाडं, मी काय झाडं लावते. त्याचं दही वगैरे लावायला खूप म्हणजे छान आहेत. खिचडी म्हणजे आम्ही इतकी जास्त खिचडी खातो तुम्ही समजू शकता. आणि शक्यतो मी पार्सल आणतो घरी जास्त करून. जावा तिथं खावा त्याच्यापेक्षा मग पार्सल आलं की आपल्याला एक हा मटका पण भेटतो. आणि ह्या मटक्याचे एक्स्ट्रा पैसे पण द्यावे लागतात बरं का. तिथे गेल्यानंतर त्याचे पैसे तर कमीत कमी स्किप होतात. सोडा आता बघा, इथं पटपट म्हटलं सगळी झाडं लावून घेते. मी गोकर्णाचं जे झाड आहे ना, इथं म्हणजे इतकी झाडं आहेत, मी इतक्या वेळा ना आणलं ते लावलं सगळं, पण माझं एकदाही ते गोकर्णाचं झाड उगवत नाही आहे. आणि माझ्या खाली जे जास्वंदाचं झाड आहे ना, तर तिथं काहीच नाही, बिया पडत नाही, त्या झाडं नाही, तिथंच येतं एवढं लांब. आणि माझ्यातच येणं झालं काय झालं त्याला काही माहीत नाही. आज आता म्हणलं आपण लास्ट एकदा गोकर्णाचे मी 4 शेंगा इथं एकदम वाळून खडून घेतल्या, तिथं वाळायला ठेवल्या होत्या. आता बघूयात उगवलं तर उगवलं. आणि शक्यतो मी ह्या झाडांना सगळ्यांना फिल्टरचं पाणी देते, पण काय माहीत तरी पण हे होत आहेत कारण खूप जास्त खारट पाणी झाडं नाही सहन करू शकत. आपली केसं नाही सहन करू शकत, तर झाडं कशी सहन करतील. तर आज रुद्राच्या पप्पाची फर्स्ट शिफ्ट होती त्याच्यामुळे ते 4:30लाच गेले होते घरातून. आणि जाताना ते स्टेटस ठेवून गेले होते, पण त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे, म्हणजे त्यांचा खराब झाला होता गावाकडून येतानाच. तेव्हापासून त्यांचा आणि माझा एकाच फोनमध्ये सगळं होतं. आणि त्यांचं स्टेटस माझ्याच फोनमध्ये दिसत होतं, पण ठीक आहे. तर आता मी ना कधीच कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करत नाही बरं का, की मला असं 12 वाजता हॅपी बर्थडे म्हणावं किंवा गिफ्ट द्यावं वगैरे, काही असं नसतं माझं, कधीच नसतं पहिल्यापासूनच. कारण ना मला जे आहे ना ते खूप जास्ती वाटतं, जे की बाकीच्या बायकांकडे नाही आहे. मी 4:30 वाजता, हा माणूस 4 वाजता उठतो, आवरतो, जातो. एका दिवशी त्यांचा रुमाल जरीच नाही सापडला ना, का तो रुमालच घेऊन नाही जात. घेऊन नाही जात, तसेच जातात. पण ते मला उठवत नाही झोपेतून कधीच, की उठ बाई रुमाल शोधून दे, सॉक्स शोधून दे, कधी म्हणजे कधीच नाही. आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा एका बाईसाठी सगळ्यात मोठं सुख कोणतंच नसेल. कारण माझ्यासुद्धा मैत्रिणी आहेत, त्या एवढ्या लवकरी उठून 3 वाजता टिफिन बनवतात आणि मग देतात वगैरे. पण मला त्यांचं कधीच नाही. माझं लग्न झाल्यापासून मी त्यांना कधी टिफिन दिलेला नाही आहे किंवा कधी ते म्हणत नाही, मागत नाही किंवा कधीच म्हणत नाही एवढ्या पहाटेचं तू उठ, कधीच नाही. साधं म्हणजे जातात, दरवाजासुद्धा लॉक करतात स्वतः. आम्हाला 2 दरवाजे आहेत त्याच्यामुळे ते एक दरवाजा पूर्ण लॉक करून जातात. मग आम्ही दुसरा दरवाजा सकाळचा उघडतो आणि तिकडून बाहेर जाऊन परत तो दरवाजा उघडतो असं करतो. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला जे आहे ना ते खूप आहे. त्यामुळे त्यांना थोडासा राग आहे ना, हाच प्रॉब्लेम आहे. आणि त्यांना थोडंसं असं म्हणजे स्लीवलेस कपडे वगैरे असं पण छोट्या-छोट्या गोष्टी आवडत नाही. त्यामुळे मलासुद्धा ते आवडत नाही. त्यामुळे तेवढ्या बाबतीत आमचं थोडंसं जुळतं आणि मग ते एकदम पटतं. पण त्यांना थोडासा राग येतो, पटकन एकदम पटकन राग येतो. बाकी काहीच नाही. आणि मला असं वाटतं की मला बड्डे गिफ्ट देण्यापेक्षा म्हणजे माझ्याकडे जे आहे ना ते खूप चांगलं आहे. मला कधी म्हणत नाही, म्हणजे मला म्हणतात काय बनवू म्हटलं ना, मला म्हणतात बनव डाळ भात नाही तर खिचडी. कधीच म्हणत नाही की सगळा स्वयंपाक पाहिजे, चपाती पाहिजे की भाजी पाहिजे, की भाजी अशीच झाली तशीच झाली, कधी नाही बाबा.
आणि ह्याच्यापेक्षा मोठं सुख एक मागं बघा मोर आला आहे माझ्या पाठीमागं कोपऱ्यात. त्याला माझ्या इकडे उडी मारायची होती, पण बहुतेक मी दिसल्यामुळं तो तिथंच थांबला आहे बघा. मोर पाय दिसत आहेत आणि मोर इतके येतात ना एकदम मस्त. सो तुम्हीसुद्धा ना म्हणजे जास्त अपेक्षा नाही करायची. आपल्याकडे जे आहे ना त्याच्यामध्ये एकदम मस्त आनंद मानायचा आणि माझ्याकडे जे आहे ना ते खूप आहे. तर बघा इथं मी इथं फोटोशूट करत होते. 2-3 ड्रेस मला करायचं होतं आणि कारण माझा आधीच्या मोबाईलमध्ये होते ना तर सगळे डिलीट झाले आहेत. आता कुणी विचारलं ना फोटो पाठव तरी जास्त फोटो नसतात. त्याच्यामुळे आता जेवढे पण ड्रेस शिवणार त्याचे फोटो काढावे लागणार आहेत, जे सेट वगैरे आहेत ना त्याचे. तर हा जॅकेटवाला पॅटर्न आता माझा सगळ्यांना खूप आवडायला लागलेला आहे, जे की अटॅच जॅकेटवाला आहे ना तो लहान मुलींसाठीचा. तर मी फायनली रेडी झालेली आहे मस्त आणि त्या दोघे पण तिकडे रेडी होत आहेत आणि मी एकदम हा ड्रेस ना खरं सांगते मी घालणार होतो. मी दुसरा शिवलेला होता माझ्यासाठी आत्ता 1 पीस एक. आणि झालं असं की हा ड्रेस ना नुसता तिथं त्यांनी असं आवळून धरलं होतं फिटिंगला इतकं सुंदर वाटत होतं. पण ज्यावेळेस मी इथं फिटिंग करते ना तर आतमधून फिटिंगला म्हणजे जागाच नव्हती. कसं बसं मी किती ॲडजस्ट करून हा थोडासा फिटिंग करून आणला आहे थोडा आटोक्यात. बाकीचे ते 2 आहेत ना तर ते तर नाही इतके बेकार दिसत आहेत ना, असं वाटत नाही ती 1200 रुपयाचे टॉप आहेत ते असं वाटत नाही, एवढे बेकार दिसत आहेत. त्याच्यामुळे मी सांगते थोडे जास्ती पैसे गेले तर चालतील पण शिवून घ्या. कारण शिवलेला ड्रेस होता बघा प्राजक्ताने घातला आहे आत्ता मी शिवला होता तो. पण मी नंतर हा नव्हते घालणार, पण नंतर म्हणलं रुद्रेश पप्पाने एवढा घेतला आहे ते बोलतील की बड्डेसाठी घेतला आणि तो घातला नाही म्हणून मी घातला आहे. ते गेलेत बाहेर आणि आजचा दिवस तर आमचा फुल कामात गेला होता. पण आता खूप मस्त आम्ही तयार झालो कारण आम्ही रात्रीच एन्जॉय करायचं ठरवलं होतं, म्हणजे बर्थडे केक वगैरे कटिंग. कारण रात्री जास्त असतं ना, दिवसाचं काही इतकं नसतं. सो फायनली मस्त अशी मी पहिल्यांदाच काहीतरी गळ्यात वगैरे घातले. तर रेडीमेड ड्रेस घ्यायच्या बिलकुल फंद्यात पडू नका. घ्यायचं तर शिवून घ्या जर माझ्यासारखं बारीक असाल ना तर. कारण किती 2-3 हजाराची 3,000ची शॉपिंग केली जी की माझी सगळी वेस्ट गेली असं मला वाटतंय. बाकी चला. तर बरेच जण विचारतात की असं घड्याळ वगैरे घालत जातं मध्ये, तर हे सुद्धा मला मागच्या बर्थडेलाच गिफ्ट दिलं तर रुद्रेश पप्पांनी. पण नाही होत प्रत्येक वेळी लक्षातच येत नाही की घालायचं येईल बाहेर जाताना, असं ध्यानात नाही आहे त्याच्यामुळे राहून जातं. सो चला आता. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Kajal. Happy birthday to you. फोडा पटकन. ते काढायचे कागद ते काढ दिलं नाही ते खाली. व्हिडिओ सुरू या सर खाली बसून जा. हे 2 मिनिटं तिकडे काढून. हा गिफ्ट 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 माझ्याकडे द्या करू द्या. बर्थडे बोल ना मग मला. त्याचा तर लय वेळा बोलला. मी घालू की तू घालायचा? तू घाल. बस जाऊ केक चला तुम्ही. हिलो आहे ना हिलो मी मम्मासाठी हिलो मारा. वाव ये तो हिरोईन लग्न लगे आता मार. तुला आणि किती पैसे मोठं पूर्ण घेतो काय पिहू इकडे डोक्यात छत्ते राहू दे. तसा आमचा आज बाहेर जायचा प्लॅन होता, पण ह्यांनी मोबाईल घ्यायला गेले, फर्स्ट शिफ्ट करून आले. त्याच्यानंतर पैशाची जुळवाजुळव केली आणि मग मोबाईल घ्यायला गेले होते. आणि इथं लय लेट झाला. मग केक कापायला 9:30 वाजत आले होते. त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे आता सगळ्यांना डबल सोडावं लागलं असतं, तर म्हटलं चला घरीच मागवू. आणि आम्ही घरीच आज जेवण मागवलेलं होतं. आणि फर्स्ट टाईम यांनी काहीतरी रिस्क घेऊन ना एवढं मोठं काहीतरी घेतलं नाही, तर माझ्याशिवाय तरी आज मला म्हणत होती चल ना तो. पण मी म्हटलं नाही, तुम्ही गिफ्ट आणणार आहे ना, तुम्ही तुमच्या मनाने तुमच्या ह्याने
तुम्हाला जे आवडेल ना ते आणा, माझं काही नाही. तुम्हाला जे पण आणाल ना तर ते मी ॲक्सेप्ट करेन असं मी त्यांना बोलले होते. त्यांनी तो थोड्याफार रील्ससुद्धा काढलेल्या होत्या. तर चला, कसा वाटला आजचा बर्थडेचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. तर त्यांनी मला दिलेला आहे iPhone 17 Pro Max, जो की 1.5 लाखाच्या आसपास आहे बरं.